मागे एकदा बोललो तो फक्त आठवण करून देतो तुम्हाला. भावार्थाची पडे गार एक शब्द आहे. माऊली तुम्ही जेव्हा बोलता ना, भावार्थ शब्द नका, आपल्याला तर काहीच माहीत नसतं महाराज, आपला तो विषयच नाही. भावार्थाचा गारवा पडतो. संसारात तापलेली जी माणसं आहेत, साधना करून असतील, ज्ञानाने होरपळलेले असतील, त्रास घेतलेले लोक असतील, जेव्हा ज्ञानेश्वरी ऐकतील ना, भावार्थाची पडे गार, शब्दातून गारवा निर्माण होतो. नाही कळालं? शब्दातून गारवा हे कळणाऱ्याला कळतं महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. 10 पाहुणे येणार आहेत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहेत. हे जे घरमालक असतं ना, हे फक्त बोलतं 10 माणसं येणार आहेत, पुरणपोळी कर, जाते निघून. पण पुरणपोळी करण्यासाठी पडणारे जे सायास आहेत ते त्या घरातल्या बायांना माहिती. लक्षात घ्या काय बोलतो तुम्हाला. आणि सकाळी उठून रांधण करते ती बाई पुरणपोळी करण्यासाठी. सगळं पाहुणे येतात, जेवतात, निघून जातात. गारवा सांगतोय तुम्हाला. सगळं निघून गेलं. नवरा म्हटला ना, काय छान स्वयंपाक केला, तिचा शीण निघून जातो, त्याला गारवा म्हणतात. एकच शब्द आहे, काय छान स्वयंपाक केला असतो, शीण निघून जातो. तसं ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द ऐकले, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात शीण निघून जातो, त्याला माऊली म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि सौंदर्याच्या बाबतीत बोलतात साहित्य, ज्ञानोबांचं साहित्य. आकाशामध्ये जसं धनुष्य अनेक रंगाने येतं, तसं माऊली तुमचं जे साहित्य आहेत ना, अनेक रंगाने येतं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. हे कळतच नाहीत. बरं, मी जे जे सांगितलंय तुम्हाला, निवृत्तीनाथ महाराज माऊली, कधी तुम्हाला असा ज्ञानेश्वरी वाचताना अनुभव आलाय का जो निवृत्तीनाथ महाराजाला आलाय? भावार्थाची पडेगार, काय बोलतोस माऊली. हे अर्ध्याच्या ज्ञानोबांची, निवृत्तीनाथांची समीक्षा बघा. आता बोलणारे अनेक आहेत या जगामध्ये. काय निवृत्तीनाथ महाराज माऊलीपेक्षा खूप कडक बोलतात बरं का. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, हे जगात पहिल्यांदा ज्ञानोबांना शक्य झालेलं. ज्ञानाचं बोलणं आणि रसाळपणाचं बोलणं एकत्रित कोणालाच येत नाही. काही माणसं रसाळ बोलतील, नुसतं ऐका असं वाटतं, नाही कळालं. अनस्थेशिया असतो ना, भूल दिल्यासारखं. भूल दिली की माणसाला कळतच नाही. तसं काही काहीची व्याख्यानं भूल दिल्याप्रमाणे आनंद येतो, फायदा काहीच होत नाही. ज्ञानाचे बोलणे आणि ज्ञानोबा फार बोलण्याचं मर्म निवृत्तीनाथ महाराज सांगतात की माऊली, आजपर्यंत जेवढे वक्ते होते, शब्द पकडण्याचा प्रयत्न, आजपर्यंत शब्द वापरतोय माऊलीपर्यंत जेवढे लोक होते ना, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तू फार चांगलं केलं माऊली. ज्ञानावर कसं बोलायचंय ते तू हे लोकांना शिकवलंस. नाही तर आतापर्यंत नुसत्या ज्ञानाच्या गप्पा होत्या, पण तू चांगलं केलंस. अमृताची 7 वाकुडी, जुन्या काळाची गोष्ट आहेत महाराज. 7-7 दिवस पाऊस पडायचा. आता 3 महिन्यातून 7 दिवस पडतोय. ज्ञानोबांचे शब्द पहा, अमृताची 7 वाकुडी. अमृताचा सलग 7 दिवस पाऊस पडला, कंटाळवाना येत नाही. हे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबांना म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि येणे रसाळपणे, पुरे कोण म्हणे आकर्णिता. आणि असं तुझं हे ज्ञानोबांनी केलेल्या ज्ञानेश्वरीची टेस्ट, याची समीक्षा निवृत्तीनाथ महाराज करतात. म्हणून भाऊ आहे, गुरु आहे म्हणून नाही, समीक्षा करण्याची क्षमता निवृत्तीनाथ महाराजांमध्ये, म्हणून ते मोठे आहेत. आणि पुढं जाऊन सांगतो तुम्हाला, निवृत्तीनाथ महाराजांनी आपला गोडवा माऊलीला दिला. हा अनुभव निवृत्तीनाथ महाराजांचा आहे, आपला गोडवा. नाही तर वारकरी संप्रदायाला अजूनसुद्धा माहीत नाही हो,
बाळक्रीडाची सुरुवात निवृत्तीनाथ महाराजांनी केली. सगळे गवळणी म्हणतात, पण बाळक्रीडा काय असते याचे जनक निवृत्तीनाथ महाराज आहेत. याच्या अगोदर बाळक्रीडा नव्हती. मग त्यांची बाळक्रीडा पाहिली आणि मग लोकांना वाटलं आपण थोडीशी बाळक्रीडा. मग त्यांच्या सिद्धांतात थोडंसं पाणी टाकत 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 तुमच्या गळी उतरवता येईल अशी बाळक्रीडा तयार झाली. पण प्युअर बाळक्रीडा ज्याला म्हणतो ना, ती फक्त निवृत्तीनाथ महाराजांची. विठाला विठाला प्रेम. मी निवृत्तीनाथांचे अनेक भाग सांगतोय बरं का. एक समीक्षात्मक गुरु आहेत, बाळक्रीडा लिहिणारे गुरु आहेत, निवृत्तीनाथांना आधार देणार, ज्ञानोबाला आधार देणारे गुरु आहेत, सगळं गेल्यानंतर सुद्धा ताठ मानेने राहणारे गुरु आहेत. आणि जेव्हा माऊली बसतात ना समाधीला, रडणारे सुद्धा निवृत्तीनाथ महाराज आहेत. महाराज रडणारे सुद्धा, आणि रडत असताना तुमच्यासारखं रडत नाही भाऊ गेला म्हणून. मला इतका अभिमान आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या समीक्षेवर. जेव्हा ते रडतात ना निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज म्हणतात आम्हाला रडता रडता सावरायची सवय. पण निवृत्तीनाथ महाराज तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा रडताय म्हणून आम्ही आमचं रडणं बंद करतो. नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला सावरतो. त्यांना विचारलं का असं केलं तुम्ही? काही नाही, जो ज्ञान समाधीला बसतं ना, अवज्ञा येणे कधी नाही केली. एकच शब्द आहे, तो माझा भाऊ होता, हट्ट करायला पाहिजेत. शिष्य होता, हट्ट करायला पाहिजे, काहीतरी मागायला पाहिजेत. तो भाग लांबचाच राहिला. अवज्ञा येणे कधी नाही केली. गुरु शिष्य पण म्हणून डोळ्यात पाणी येतं निवृत्तीनाथ महाराज. असा शिष्य मिळाला म्हणून गर्वाने निवृत्तीनाथ महाराजांची छाती फुगते. महाराज आपल्या गुरुला आनंद देणारा शिष्य असावा, कोर्टात खेचणारा शिष्य नसावा, प्रॉपर्टीवर हक्क दाखवणारा शिष्य नसावा, मी सिनियर आहे म्हणणारा शिष्य नसावा. अवज्ञा येणे काय निवृत्तीनाथ महाराजांची रूप आहेत बघा. कसे आहेत, रडतात पण, समीक्षा पण करतात, कठोर पण होतात. आणि निवृत्तीनाथ महाराज एकच ओवी सांगतो म्हणजे श्रीगुरु सारखा या शब्दाचा अर्थ कळेल. ज्ञानोबराय म्हणतात, विषयरूपी सापाने विषय व्याळे मिठी. बघा शब्द ज्ञानोबरांचे कसे आहेत. जे मिठी मारतात ना ते अजगर असतात, ते निर्विष असतात. आणि जो विषारी असतो ना तो फक्त चावून पळून जातो. पण संसारातले जे दोष आहेत ना ते विषारी पण आहेत आणि मिठी मारणारे पण आहेत. विषय व्याळे मिठी दिदलिया. विषयरूपी व्याळाने काय समजतं मला नाही माहिती, तुम्हाला नाही अजून, तरी पण थांबून थोडंसं जागं करतो. विषयरूपी व्याळाने मिठी मारल्यानंतर तुम्ही उठतच नाही, हे मला म्हणायचं आहे. तुम्ही उठतच नाहीत. म्हणून उठलेले जे कीर्तनकार आणि साधू लोक आहेत ना, जेव्हा विषय व्याळे मारतात ना ते हयात असताना जिरो होतात. हयात असताना जिवंत आहेत ते, नुठी ताठी. का? त्यांचं चरित्र पाहिलं तर हेच दिसतं, विषय व्याळे मिठी. त्याच्या तडाख्यात हे सापडलेले आहेत म्हणून नुठी. मग असे नुठी जे आहेत ते आम्हाला भेटतात. हो आमचा पण काळ होता. माझ्यामध्ये जरा सिनियर लोकांना नमस्कार करायला पाहिजे, पण माझा स्वभाव नाही आहे तसा. मी नमस्कार करत नाही असाही अर्थ नाही बरं का. पण विषय व्याळे मिठी आणि ते नुठी, माझ्या नमस्कार करण्याने काय होणार आहे? आणि ते तक्रार करतात, आम्ही पण कधी काळचे होतो. मग आता काय झालं? तू ओळख रोज वाढायला पाहिजे ना, सुख घडोघडी. मग आता काय झालं? विषय व्याळे मिठी. एक कीर्तनकार आहे, 60 वर्षाचं वय आहे. माझी फार श्रद्धा होती त्याच्यावर, जुनी गोष्ट आहे. आणि 40-50 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहिला, फॉर्ममध्ये आलेला कीर्तनकार. आणि 50व्या वर्षी त्यांनी लग्न केलं.
तर 50व्या वर्षी जी बाई मिळते ती किती चांगली असेल? बोला ना. 50व्या वर्षी जी बाई लग्न करायला तयार होते ती कशी असेल? म्हणजे संसारिकांनी लग्न केलेली नाही, संसारिकांनी जिचा त्याग केलाय अशी महान, आणि तिच्याबरोबर यांनी लग्न केलं. माझा थोडासा विनोदी स्वभाव होता. मी म्हणलं अरे 50व्या वर्षी लग्न केलं कसं काय? आपण लोक उद्धारासाठी येत, बोलून दाखवत नाही. कृतीन तिला कोणीच नव्हतं. म्हणलं 50व्या वर्षी तू भेटलास. विषय व्याळे. माझं अजून मराठी कळते ना कळते. संसारिकांनी सुद्धा ज्या स्त्रीला सोडलेले आहेत ती स्त्री जर परमार्थात आली याच्यापेक्षा काय दुर्भाग्य आहे महाराज. त्यापेक्षा पहिलंच लग्न करायचं ना. हा काय टाळी वाजवायचा विषय नाही, नाही तर मला तुमच्यावर संशय येईल विषय समजतो का नाही म्हणून. विठाला लग्न करायचं असेल तर वेळेत कर, चांगली मिळेल. पण 50व्या वर्षी पुन्हा दिदलिया मानतच नाहीत लोक. म्हणून गुरु करताना असा करा की आपल्याला लाज नाही वाटणार. नाही कळालं? गुरु करताना असा करा आपल्याला लाज नाही वाटणार. नाही का त्यांनी का कुठं नाही केला की बाकीचे हो तुमचे गुरु कुठे आहेत करू नका. ज्ञानेश्वरी गुरु आहे ना तुम्हाला. निवृत्तीनाथ महाराज जवळ गुरु आहे. तुम्हाला कशाला करता विनाकारण माणसाला गुरु करू नका. ज्ञानोबराय गुरुच्या डोळ्याचं वर्णन करतात, त्याची ओवी बरं का. हा विनोदाचा विषय होता. विषय व्याळे मिठी दिदलिया ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विषय. नुसतं गुरुनी पाहिलं ना माणूस निर्विषय होतो. याला निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. आणि जो निर्विष झालेला आहे, या जगात दोनच दुःख आहे बरं का. जगात फक्त दोनच दुःख, एक ताप आहे आणि एक शोक आहे. दुसरं दुःखच नाहीत. माणसं तापलेली असतात नाही तर जळके असतात. तिसरा माणूसच नाही. हे ज्ञानोबराय म्हणतात. आणि असा जो निर्विषय झालेला असतो, निर्विष झालेला जो साधक आहे त्याच्याबद्दल काय बोलतात बघा. कवना ते ताप पोळी. प्रश्नचिन्ह आहेत. गुरुची दृष्टी ज्या साधकावर पडली आणि जो साधक निर्विष झाला कवना ते तापपोळी. अख्खा संसार एका बाजूला राहू द्या हो, कवना ते तापपोळी. कैशेनी ओ शोक जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेशी. तो विठाला खूप बोलण्यासारखं आहे. आणि खूप आता तुम्ही तुमची कमाल आहे. मात्र तुम्ही ऐकताय, समजतं का नाही देवाला माहिती. ही गुरुची दृष्टी आहे बरं, दृष्टी. म्हणून जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना छोटे छोटे पॉईंट येते. काय म्हणतात श्री गुरु. आणि ही जी गुरुची दृष्टी आहे आपल्या शिष्याच्या हृदयाला मांडीवर बसवते. आधार शक्तीच्या अंकी वाढविशी. आई जशी आपल्या मुलाला वाढवते आणि वाढवत असताना पौष्टिक खाद्य देते. नीट आहे का? नुसतं गबदूल करत नाहीत आडवा तिडवा. जे पोरग हातात लागत नाही ना ते खरं पोरग आहे. नाही तर काही काही बायांना कळत पण नाही पोरगा कसं असलं पाहिजेत. असं खाऊ घालतात आणि मला सांगतात आमचं पोरग ना एकदा खाल्लं की त्रासच देत नाही. गणपती काय कामाचा. तुम्ही काल्याच्या कीर्तनात कुणाच्या खोड्या सांगताय? ते काय गबदूल होतं का? ते खोड्या सुद्धा चरित्र असावं याला श्रीकृष्ण म्हणतात. म्हणून पोरग कसं पाहिजे? नागासारखं चपळ पाहिजेत. आई रडली पाहिजे 10 एवढं चपळ का. एनर्जी येते, शक्ती येते. ती शक्ती आहे म्हणून काहीतरी ग्रहण करेल. काहीच नाही याच्याकडे. आणि पोरग शांत आहे, संत आहेत. जे माणसं काहीच करत नाही ना लोक त्याला संत म्हणतात. असला राग येतो मला. अरे ते उठत कळतच नाही त्या माणसाला काही.
मी म्हणलं अरे ह्याला काहीच कळत नाही. नाही संत येतो. कुठला प्रकार आहे हा? विठ्ठला म्हणून गुरु वाढवतात. आधार शक्तीची अंकी वाढविशी कौतुकी सहज. काय एक एक शब्द तुम्हाला सांगा. आणि अशा गुरुची जेव्हा सेवा करायची असते तेव्हा हृदयाचा चौरंग करायचा असतो, त्याला सेवा म्हणतात. आता हृदय गुरु कसा आहे? आधार शक्तीची अंकी वाढविशी कौतुकी. आणि हृदयकाश पडले पर्यदेशी झोका देणं ज्याला म्हणतो आपण. समाधीमध्ये झोपवलं ना गुरु झोका देतात, ते शिष्य भाग्यवान आहेत. मग त्या शिष्याचं काय कर्तव्य आहे? आता हृदय आपुले चौखाळनिया वरी बैसवोपा. हे नातं आहे हो गुरु शिष्याचं, हे शब्द नाही आहेत. शिष्य आणि मला तर माऊलीचा एवढा अभिमान आहे, जिवंतपणे गुरुची सेवा करेल. माऊली म्हणतात यात नवल नाही, हा माझा पंचभूतात्मक देह आहेत. मेल्यानंतर सुद्धा मी पंचमहाभूताने सेवा. जिथे माझे श्रीगुरु पाय ठेवतात तिथे या शरीरातली माती तिथे मिळविल मी मेल्यानंतर. श्रीगुरु जी हवा घेतात या शरीरातलं वायुतत्व मी त्या वायुतत्वात मिळेल. मेल्यानंतर गुरुजींना ऑक्सिजन देईल. ह्याला म्हणतात शिष्य. काय एक एक समजत आहे. ये शरीराची माती मेळविन ती देशी. जिथं माझे गुरु उभे राहतात त्याच्या खालची माती मेल्यानंतर मी होईल. मग ज्ञानेश्वरी जन्माला येते. विठ्ठला आणि इतकी भावना जर तुमची गुरुवर असेल तर श्रीगुरु सारखे पाठीराखे असतात. श्रीगुरु असतात असं म्हटलेलं नाही. रावणाने पण शंकराला श्रीगुरु केलेलं आहे. श्रीगुरु बऱ्याच लोकांना असतात, नियमाप्रमाणे करतात. कळालं का? नियमाप्रमाणे गुरु करतात, पण ते गुरु पाठीराखे असतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर ते पाठीराखे असेल तर इतरांचा लेखा मोजतं. शब्द बेकार आहे ना, लेखा. अरे कोण मोजते तुला? इतरांचा. ज्ञानोबा एवढे सोपे समजू नका. कळत नाही म्हणून माऊली आहेत. जर कळाले ना, अशी धार आहे त्यांच्या वाणीला, ती इतकी कठीण धार आहे, कापलेला माणूस कळत नाही हो शब्द. आणि त्याच्यापेक्षा पुढचे माऊलीचे शब्द आहेत. माऊली तरी कदाचित कृपा करेल, लय वारी करतो, येतो, अन्नदान करतो, माऊलीला दया येऊ शकते. माऊलीच्या शब्दाला दयाच येत नाही. शब्द समजून घ्या, दयाच येत नाही. आणि दुसरा शब्द सांगतो काय, मला सांगा. 750 वर्ष निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्माला झाले, त्याच्या निमित्ताने हा महोत्सव आहे, बरोबर आहे. 750 वर्षात किती राजे झाले, किती राजकारणी झाले, किती किती लोकांनी पृथ्वी गाजवली. हां, फक्त शब्द अजरामर असतात, पैसा अजरामर नसतो. पैसा दुसऱ्याची संपत्ती असतो. म्हणून तर खंडणीचे फोन आहेत. विद्वानाला येतात का 2 शब्द पाठव, 2 सिद्धांत पाठव, है. आणि शब्द हे पतिव्रता आहेत. ज्याचे आहेत चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्याच नावाने ते शब्द जगतात. त्याला ज्ञानोबा म्हणतात. शब्द येते म्हणून ज्ञानोबा राजा का राजा आहेत. 750 वर्ष झालेत मराठीच्या मनावर राज्य करणारे ज्ञानोबा आहेत. मराठीच्या मनावर राज्य करणारे. आणि त्यांचं ऐकून सगळे संत जन्माला आले. ते नामदेव महाराज असतील, नाथ महाराज असतील, तुकोबाराय असतील, यांचं मूळ गंगा ज्ञानेश्वरी आहे. आणि ती ज्ञानेश्वरी माऊलीच्या नावाने आहेत. इतकी ताकद असते शब्द. म्हणून आत्ताचे श्रीमंत 100 वर्षाकरता श्रीमंत. आणि ज्ञानोबारायांची श्रीमंती 750 वर्ष झाले. चंद्र सूर्य असेपर्यंत का राहणार, पहिल्या चरणात सांगतात. श्री गुरु सारी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय विठ्ठल जय देवी शेवटची चाल निफाड तालुका आणि ध्रुवपद निवृत्तीनाथ महाराज महिनावार करी. ज्ञानदेव मने तरलत कुठलं तरी चालेल कुठलं तरी चालेल तरल तरलो ज्ञानदेव मने तरलो तरलो ज्ञानदेव मने तरलो कृपया स्टेजवर गर्दी करू नका कृपया स्टेजवर गर्दी करू नका आता उतरेल गुरु कृपे कृपया स्टेजवर गर्दी करू नका स्टेजवरच्या लोकांनी खाली उतरा श्री गुरु स्टेजवरच्या लोकांनी खाली उतरा गर्दी करू नका श्री गुरु सरी का इतरांनी खाली व्हायचं परमपूज्य शांतिगिरी महाराजांना अभिवादन करताय त्यांना हार अर्पण करताय कृपया बाकीच्यांनी खाली व्हा कृपया बाकीच्यांनी खाली व्हा पाटीरा